कोण होती सतू काय झाली सतू मालिकेच्या आजच्या 14 ऑगस्टच्या भागात यशच्या सांगण्यावरून विद्या मलम घेऊन कावेरीपाशी येते. आता ती तिच्या हाताला मलम लावणार. त्याच वेळेस कावेरी म्हणते की ताई, अहो मी लावलं असतं की. तेव्हा विद्या म्हणते की हो, लावायचं असतं तर मगच लावलं असतं की. ती तिचा हात घेते आपल्या हातामध्ये आणि जे भाजलेलं व्रण आहे त्याच्यावरती ती मलम लावत असताना त्याच्यावरती फुंकरही मारते. कावेरी एकटक तिच्याकडे पाहतच राहते. कावेरीच्या हाताची आग उठते. तेव्हा ती विद्याला मलम लावण्यासाठी थँक्यू बोलते. विद्या म्हणते की थँक्यू बोलायचंच असेल ना, आणि ती स्वतःला थांबवते कारण यशचं नाव तर घ्यायचंच नाही आहे. तेव्हा ती म्हणते तर म्हणायचं असेल तर मलाच म्हणा, आणि थँक्यू म्हणायची गरजच नाही आहे खरं तर वहिनी. अहो तुम्ही मला ताई म्हणता ना, तेवढंच बस आहे माझ्यासाठी. त्या घरात तिची काळजी घ्यायला कोणतरी त्याचं हक्काचा माणूस आहे. त्यामुळेच कावेरी खूप खुश होते. विद्या तिला त्या भाजलेल्या व्रणाला जे मलम लावलं आहे त्याच्यावरती फुंकर मारायला सांगते आणि गुपचूप यशला मेसेज करते की कावेरीला मलम लावल्याचा. यशलाही बरं वाटतं. अजूनही त्याच्या मनातली कावेरीविषयीची काळजी मिटलेलीच नसते. आता विद्या मूळ मुद्द्याकडे वळते. कावेरीला ती विचारते की वहिनी, परंतु कुकर कसा फुटला तेच मला कळत नाही आहे. तुम्ही कुकरमध्ये पाणीच टाकलं नाही. मुळात ही गोष्टच माझ्या मनाला पटत नाही आहे. तेव्हा कावेरीसुद्धा म्हणते की तेच तर मला कळतच नाही आहे. बहुतेक ना मी विचारात असावे, त्यामुळेच मी पाणीही टाकलं नसेल. विद्या विचारते की विचार? कसल्या विचारात गुंगला होतात? तेव्हा कावेरी सांगते, खरं तर दाखवतेच. विद्याताई, अहो तुम्हीच स्वतःच मला व्हिडिओ पाठवलात आणि तुम्हीच नीट बघितला नाहीत. आणि आता तो व्हिडिओ पूर्ण नीट निरखून बघायला सांगते. आणि जेव्हा विद्या तो व्हिडिओ पाहते, त्या व्हिडिओमध्ये की मंदिरात तो हार गुपचूप अमृतानेच सुलक्षणाच्या पिशवीत टाकला होता, ते सत्य डोळ्याने पाहता क्षणी विद्या हादरते. कावेरीला विचारते की ही अमृता आहे ना? कसली डेंजर आहे होई, हिने माझ्या पिशवीत हार टाकला होता. आणि ती चवताळते. विद्या कावेरी दोघेही मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट सुलक्षणांच्या कडे जायचं ठरवतात. दोघेही ज्या वेळेस त्यांच्या रूम बाहेर जातात तेव्हा आधी तर दरवाजा ठोठावतात. सुलक्षणा त्या दोघींनाही आत बोलवतात. त्या दोघी आतमध्ये येता क्षणी कावेरी थोडंसं घाबरतच विचारते की मला बोलायचं होतं तुमच्याशी. तेव्हा सुलक्षणा तिला अगदी टोचूनच बोलतात, बोला आता काय उद्योग करून ठेवलेत आपण की त्याची माफी मागायला आला आहात तुम्ही? तेव्हा कावेरी सांगते, बोलायचं म्हणजे काहीतरी दाखवायचं होतं तुम्हाला. परत सुलक्षणा तिचा पान उतारच करतात. अगं काय दाखवायचं एवढं? नाही म्हणजे सकाळी तर एवढा मोठा चमत्कार दाखवलात, कुकर फुटता फुटता राहिला, आता विशेष काय दाखवणार आहात आपण? तेव्हा कावेरी सांगते की मंदिरामध्ये तुमच्यावरती चोरीचा जो आळ आला होता त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे. आणि ती आपल्या फोनमधला तो व्हिडिओ काढून सुलक्षणांना दाखवते. तो व्हिडिओ पाहत असताना सुलक्षणा अगदी डोळे वटारून पाहत असतात. इतक्यातच तिथे हजर होते ती अमृता. अमृता येता क्षणी विद्या आणि कावेरी दोघेही तिच्याकडे खूप रागाने बघतात. परंतु मित्रांनो, इथे सत्यता तर काही वेगळीच निघते. कारण सुलक्षणा स्वतः फोन समोर धरत जेव्हा अमृताला ते व्हिडिओ दाखवतात तेव्हा मात्र सगळी बाजीच पलटते. अचानकच अमृता म्हणते की मावशी, मी म्हटलं होतं ना हे सगळं असं घडणारच. अमृताबद्दल वेगळाच खुलासा करण्यासाठी आलेल्या विद्या कावेरी दोघींनाही धक्कादायक बातमीच मिळते. कारण सुलक्षणा स्वतःच्या तोंडून सांगतात की हे जे काही घडलंय ना ते आधीच मला अमृताने सांगितलं होतं. आता हे ऐकून तर दोघी धक्क्याने एकमेकींकडेच बघतात. अमृता स्वतःच्या तोंडूनच सत्य कावेरी विद्याला सांगते. आई आणि मावशीची परत एकदा मैत्री व्हावी. आईच्या मनात मावशीविषयीच्या ज्या काही भावना आहेत त्या जीवित करण्यासाठीच मी हे सगळं केल्याचं सांगते. तेव्हा कावेरी चवताळून विचारते की अहो परंतु तुम्ही जे केलं ते कळतंय का तुम्हाला? तुम्ही मानवरती चोरीचा आरोप केलात. त्यावरती अमृता खरं तर तिची माफी मागते. ती म्हणते की मला कळतंय की माझ्याकडून खूप मोठी चूक घडली आहे, परंतु माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मनावरती दगड ठेवून मला हे सगळं करावं लागलं. सुलक्षणाच्या पायाशी बसून ती माफी मागते. मावशी, हे बघ, माझी पद्धत जरी चुकली असली ना तरी माझा हेतू वाईट नव्हता. आणि तरी तुला जर का वाटत असेल की मी चुकली आहे
तर मग तू देशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. सुलक्षणा अमृताची बाजू घेतात. तिच्या डोक्यावरून हात फिरवत त्या सांगतात की हेतू महत्त्वाचा. आणि परत कावेरीलाच ओरडा बसतो त्यांचा. हे बघ कावेरी, माणसाचा ना हेतू जास्त महत्त्वाचा असतो. ती हेतू बघण्याची तुझी नजर ठेव. दुसऱ्याच्या चुका काढत बसू नकोस. सुलक्षणा तावातच उठतात आणि कावेरीला सांगतात की आपण जर समोरच्याकडे एक बोट दाखवलं ना तर बाकीची 3 बोटं ही आपल्याकडे असतात. आपण जसा जगाबद्दल विचार करतो अगदी तसंच जग आपल्याला दिसतं. जर आपण चांगलं तर जग चांगलं आणि आपण वाईट तर जगही वाईट. तू ना दुसऱ्यांच्या चुका शोधण्यापेक्षा स्वतःच्या झालेल्या चुका कशा सुधारता येतील ना याकडे जरा जास्त लक्ष दे. परत सुलक्षणांकडून कावेरीला टोमणेच बसतात. गुपचूप पानं वाढायला घे. आणि अमृताने सकाळी जसं पान वाढलं होतं ना निदान तसं पान वाढण्याचा प्रयत्न तरी कर. कावेरी मनातून इतकी दुखावली जाते. प्रत्येक वेळेस सुलक्षणांकडून फक्त तिचा अपमानच होतो. आता आपल्या विद्यावहिनी परत मनातल्या मनात बोलणं चालू होतं. हे अमृता नावाचं प्रकरण आहे ना ते मला जरा पैताडच दिसून राहिलं. नाही म्हणजे या दोघींची मैत्री व्हावी म्हणून एवढं करावं. बिचारी माझी कावेरी वहिनी साऱ्यांचं सारं करते पण त्यांचं ना एकच चुकतं, मार्केटिंग. आता आपल्याला कोणतं प्रोडक्ट विकायचं आहे त्याच्याबद्दल मार्केटिंग तर हवीच ना. आणि धर्माधिकाऱ्यांचे वागणंच तसं आहे, देखले देवाला दंडवत. आता ती विचार करत असतानाच अचानक सुलक्षणा तिला हाक मारतात आणि ती टचकते, भानावर येते. विद्या वहिनी अचानकच म्हणते की करते ना. सुलक्षणा विचारतात की काय. त्या चुकून बोलून जातात मार्केटिंग. सुलक्षणा विचारतात की काय. ते मी मदत म्हणत होते. तेव्हा सुलक्षणा तिला ओरडतात की तेच सांगते मी, हिला अजिबात मदत करायची नाही आहे. तेव्हा आता विद्याला तर त्यांचा ऐकण्याशिवाय पर्यायच नसतो. धर्माधिकारी कुटुंबातला कावेरीचा हा प्रवास इतका खडतर होत चाललेला असतो. अमृताचं तर माहीत नाही परंतु आता यमुनाचं पितळ उघडं पडण्याची वेळ आलेलीच असते. कारण सुलक्षणांच्या सांगण्यावरून जेव्हा कावेरी पानं वाढायला घेते तेव्हाही तिथे तिला यशचीच मदत होते. म्हणजे यश जरी तिला मदत करत नसला सध्या तरीसुद्धा आधी त्याने जेवणाचं पान कसं वाढायचं ते कावेरीला छान शिकवलेलं असतं. कावेरी अगदी यशने शिकवल्याप्रमाणेच सागरसंगीत जेवणाचं ताट वाढत असतानाच अचानक विद्या अनुष्काला घेऊन तिथे हजर होते. कावेरीला हाक मारत ती सांगते की कावेरी वहिनी बघा, अनुला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आता त्या छोट्याशा लेकराने यमुनाचे जे कारनामे पाहिलेले असतात तेच ते सांगतं. अनु कावेरीला सांगते की कावेरी काकू, यामी आत्या आहे ना ती किचनमध्ये आली होती. कुकरमधलं पाणी तिने फेकून दिलं होतं आणि तसाच कुकर लावला होता आणि जाताना ना ती हसत होती. कावेरीला धक्काच बसतो. आत्ता तिच्या सगळा प्रकार लक्षात येतो की खऱ्या कारस्थानाची सूत्रधार यमुना होती. तर त्यानंतर अनुष्का खेळायला तेथून निघून जाते. तेव्हा विद्या परत चौताळते. कावेरीला ती सांगते की बघा वहिनी, मी म्हटलं होतं की नाही, तो कुकर असा तसा फुटला नाहीच आहे, त्याच्यामागे कोणाचा तरी हात होता. आता चला पटकन आपण मान न जाऊन हे सगळं सांगूयात. आता दोघेही तेथून जाणार इतक्यात यमुनाच त्यांच्यासमोर हजर होते. अनुष्काने त्यांना जे काही सत्य सांगितलं ते तिने ऐकलेलं असतं आणि म्हणूनच या दोघींना गुंडाळण्यासाठी ती रडण्याची नाटकं चालू करते. यमुना स्वतःच कावेरीला सांगते की तुम्ही कशाला जाताय, मीच जाऊन सांगते ना मला. आणि हो, हे सगळं मीच केलं. आता ती स्वतःच्या तोंडूनच स्वतःचा गुन्हा कबूल करते. या दोघींना धक्काच बसतो. तेव्हा कावेरी विचारते की परंतु यमुनाताई का का केलं तुम्ही असं. तेव्हा यमुना ड्रामा चालू करते, कारण या घरातली मुलगी आहे मी. माझे सगळे अधिकार या घरातल्या सुनांनी हिसकावून घेतले आहेत. प्रत्येक वेळी या यमुनाची कोणाला आठवणच येत नाही. सगळ्यांना यमुना म्हणजे त्यांची शत्रूच वाटते. तेव्हा कावेरी येऊन समजावते की नाही, तुम्हाला असं का वाटतं यमुनाताई. तेव्हा यमुना तिलाही आता ड्रामा करून गुंडाळण्याचाच प्रयत्न करते. कावेरी, तू मला सांग, मी का राहते इथे. विद्या, तुला माहिती आहे ना. अगं कावेरी, मला माझ्या नवऱ्याने फसवलंय म्हणूनच तर राहते ना. मला नाही वाटत
की माझाही छान संसार असावा, मीही आनंदाने माझ्या घरी राहावं हक्काने. मलाही नाही आवडत आई ते तुमच्या घरात आश्रितासारखं राहणं. आपले डोळे पुसत कावेरीला ती आपल्या मनातल्या भावना सांगते की कावेरी, तूच सांग ना, माझ्या पार्थच्या नावावर माझ्या नावावर काय आहे इथे? तुझ्या चिकूचा फ्युचर सेफ आहे. सगळेच जण तुझ्या चिकूचा विचार करतात, त्यामुळे तुला चिकूबद्दल नाही काय वाटत. परंतु माझ्या पार्थचं तसं नाही आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीतून त्याला डावललं जातं. तुझ्या चिकूचं फ्युचर सेफ आहे, तिच्या अनुचं फ्युचर सेफ आहे, परंतु माझ्या पार्थचं काय, त्याचा कोणीच विचार करत नाही आहे. सतत ना कावेरी, या सगळ्याचा विचार करून करून मला इतकं फ्रस्ट्रेशन आलं ना की या सगळ्याच्यामध्ये हे मी केलं. हो, मी स्वतःच कबूल करते. आणि तुम्हाला मला जाऊन सांगायचं ना, तर जाऊन सांगा आत्ताच्या आत्ता. निदान तिला तरी कळेल की या घरात नक्कीच चाललंय तरी काय. कावेरीची माफी मागून यमुना चक्क रडत धावत तेथून निघूनच जाते. विद्याला तर कळतच नाही. तिला थोडासा संशय येतो. कावेरीला ती विचारते की ही बाई नक्की रडत होती की ॲक्टिंग करत होती. त्यावेळेस कावेरी समजावते की एक मुलगी म्हणून, एक आई म्हणून फ्रस्ट्रेशनमध्ये त्यांनी असं केलंही असू शकतं. सासर म्हणजे बाईचा कणखर आधार असतो आणि त्यामध्ये नेमक्या यमुनाताई दुर्दैवी आहेत. त्यांच्या मनात राग, नाराजी, खंत आहे आणि ती कधीतरी बाहेर येणारच होती. मी त्यांच्या चुकीचं समर्थन करत नाही आहे, ते चुकलेच आहेत. आता जे नेमकं यमुनाला हवं असतं ते कावेरीच करायला तयार होते. यमुनाच्या बाबतीत माशी बोलायचं ठरवते. तेव्हा विद्या जीवाच्या आकांताने समजावण्याचा प्रयत्न करते. कावेरी वहिनी, मी ना तुमच्या पाया पडते. खरंच कमाल आहात तुम्ही. जी बाई तुमच्या वाईटावरती टपले तिच्या चांगल्याचा विचार करताय तुम्ही. वकिली करायला माकडे जाताय तुम्ही. कावेरीच्या डोळ्यांवरती यमुनाने आंधळी पट्टी बांधलेली असते. इमोशनल ब्लॅकमेल केलेलं असतं. कावेरी नेमकी त्यात अडकून पडते. त्या यमुनाला खरी ओळखून असणारी विद्या कावेरी दोघींनी जरी माशी बोलायचं ठरवलं असलं तरी त्या आधीच सुलक्षणा यमुनाची चांगलीच खरडपट्टी काढतात. तुला असं वाटलंच कसं की मला तुझी काळजी नाही वाटणार? असे भलते सलते गैरसमज करून तू लोकांचा जीव असं टांगणीला लावणार आहेस का? धोक्यात घालणार आहेस का? आता जर का हा कुकर फुटला असता, काही झालं असतं तर काय करायचं होतं? यमुना स्वतःची बाजू मांडणार. सुलक्षणा तिला बोलूच देत नाहीत. आणि यमुना, मी आई आहे ना गं तुझी. तुझ्या बाबतीत अशी चूक कशी करेन मी? आणि त्या कावेरीशी तुला तुलना करायची काहीच गरज नाही आहे, कारण अजूनही मी तिला सून मानलेलंच नाही आहे. यमुना धक्क्याने विचारते की परंतु हे तुला कोणी सांगितलं? सुलक्षणांच्या हातून नाव निघतं ते अमृताचं. कावेरी विद्या दोघेही पोहोचण्याच्या आधीच अमृता आपले स्वतःचं इम्प्रेशन झाडून सुलक्षणांचं परत मन जिंकते. ती यमुनाची माफी मागते. तुम्हाला होणारा त्रास मला बघवला नाही म्हणून मीच मावशीला सगळं खरं सांगितलं. हे बघ मावशी, मला माफ कर. परंतु सासर हे मुलीचं खंबीर आधार असतं. त्या बाबतीत नेमके आपली यमुनाताई कमनशिबी ठरली. आता ही अमृता नेमकी तेच बोलते जे कावेरी विद्याला बोलत होती. म्हणूनच तर अशी सैरभैर वागते ही. परंतु आपणच आता तिला आधार द्यायला हवाय की नाही? ती पण एक माणूस आहे ना. माणूस चुकूच शकतो की. या सगळ्या फ्रस्ट्रेशनमुळेच तिची नाराजगी, तिची खंत बाहेर निघते, राग बाहेर निघतोय आणि ते साहजिकच आहे. मावशी, मला असं वाटतं की आता यमुनाताईंचा आधार आपण बनायला हवं. यमुना इतकी खुश होते अमृतावरती. अमृता सुलक्षणांना सल्ला देते की यमुनाताई जर तिच्या मुलाचं फ्युचर सिक्युअर करण्याच्या तयारीत असेल तर आपण तिला आधारच द्यायला हवाय. तेव्हा यमुना खुश होऊन भरल्या डोळ्यांनी अमृताला घट्ट मिठी मारत म्हणते की खरंच माझी यातना, माझं दुःख फक्त तूच समजून घेतलं. तेव्हा यमुना तिच्या मिठीतून बाहेर येतच अमृता सुलक्षणांना सांगते की लग्नानंतर मावशी, तू मला जे काही देणार होतीस ते देऊ नकोस. ते तू पार्थच्या नावाने कर आणि त्याचं फ्युचर सिक्युअर कर. तेव्हा सगळेच जण आता अक्षरशः अमृताचा हा मोठेपणा पाहून भारावून तर जातातच, परंतु विद्या आणि कावेरी या दोघींनाही तिच्यावरती चांगलाच संशय येतो. सुलक्षणाने जरी अमृताला शब्द दिला असला की यमुना आणि पार्थ
त्यांच्या वाटणीचा त्यांना मिळणारच आहे. किचनमध्ये आल्यानंतर विद्या विचारते की कावेरी वहिनी, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? या घरात सगळं विचित्र तर घडतंयच, परंतु मला असं वाटतंय की हे सगळं कोणीतरी विचार करून मुद्दाम घडवून आणते आणि विद्या वहिनींचा संशय हा खराच असतो. ह्या सगळ्याची सूत्रधारणा नक्कीच अमृता आहे. ती अमृता सतत ना मला मस्का मारत असते की माझं वागणं त्यांना खूप आवडतं म्हणे. तुमचं म्हणजे तुम्हाला खटकत नाही आहे का तिचं वागणं? तेव्हा कावेरीला सुद्धा नेमका तोच विचार पडतो. तेव्हा कावेरीच्या एक गोष्ट चांगलीच लक्षात येते. त्या दोघींनाही कळून चुकतं. नेमकं कावेरी जे आणि जसं बोलले होते अगदी तसंच अमृता सुलक्षणांच्या समोर कसं काय बोलली. तेव्हाच विद्या ठरवते की त्या अमृतावरती आता बारीक नजर ठेवायची आणि पाणी नक्की कुठं मुरतंय ते शोधून काढायचं. अचानकच अमृता चिकूसोबत खेळण्याचा आवाज जेव्हा येतो तेव्हा कावेरी आणि विद्या दोघी बारीक तिच्यावरती नजर ठेवून राहतात आणि तेव्हाच अमृताचा खरा काळा चेहरा त्यांच्या समोर येतो. जेव्हा चिकू तिच्या अंगावरती शू करतो तेव्हाच ती इतकी चिडते ना त्या लेकरावरती. अरे काय आहे, कसा असा वागतोस रे तू? तुझं पोट आहे की ड्रम आहे? सकाळपासून दुसरा तिसरा ड्रेस माझा खराब केलास तू. आणि ती हिसक्याने त्या लेकराला खाली टेकवते. बिचारं ते लेकरू इतकं रडायला लागतो ना चिकू. अमृता त्याच्याकडे दुर्लक्ष करून निघूनच जाते. कावेरी आणि विद्या दोघी धावत येतात. कावेरी आधी तर चिकूला आपल्या उराशी कवटाळते, त्याला शांत करते. तेव्हा विद्या कावेरीला सांगते की बघितलंत, मी म्हणत होते ना ॲक्टिंग करते ती ॲक्टिंग. मानच्या समोर कसं बोलत होती. लहान लेकरं आहेत, शू तर करतातच. आणि आता बघा, हिचे ना वहिनी खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. नक्कीच काहीतरी गडबड आहे. हे या दोघींच्याही चांगलंच लक्षात आलेलं असतं. भाग संपतोय. पुढील भागात बघूयात. कावेरी अगदी उड्या मारू मारू ते झाडाचं फूल तोडण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक तिथे यश येतो. यश कावेरीला उचलतो. तेव्हा कावेरी ते फूल तोडून घेते. त्यानंतर कावेरी श्रीकांतचे गुडघे जास्त दुखतात म्हणून एक तेल बनवते आणि ती श्रीकांतच्या गुडघ्यांना लावते. आता त्याचा जास्तच भयंकर परिणाम होतो आणि घरातले सगळेच जण कावेरीवरती चिडतात. कावेरी त्या तेलाचा वास घेते आणि ती सुलक्षणांना सांगते की हे हे मी बनवलेलं तेल नाही आहे. आता काय गडबड आहे ते तर आता कावेरीला शोधून काढावं तर लागणारच आहे, कारण सुलक्षणांनी तशी सक्त ताकीदच दिली आहे. आता त्यामागे नक्कीच अमृताचा हात असणार आहे. आता बघूयात या अमृताचा खरा काळा चेहरा कावेरी विद्याच्या साथीने कसा सगळ्यांसमोर